जेसिकाच्या लग्नासाठी आठवड्याभरात मुंबईत परत येतील ईशान म्हणाला. तू काय करतोस प्रोफेशनली? आराध्याने विचारलं. खाणं, तो हसत म्हणाला. आजवरचा सर्वात बावळट जोक. आराध्याने डोळे फिरवत म्हटलं. ठीक आहे ठीक आहे, मी वकील आहे, तो म्हणाला. खरंच? तू इतक्या सिरियस प्रोफेशनमध्ये आहेस का? तुला काय वाटलं होतं? हां, मी विचार केला तू गायक असशील किंवा काहीतरी मस्त मोकळं प्रोफेशन करत असशील. तुझ्या आउटगोईंग नेचरमुळे मी असं समजले. तुला दुखवायचं नव्हतं मला. काही हरकत नाही. मी असा माणूस आहे जो काम करतो तेव्हा कामात आणि खेळतो तेव्हा खेळात पूर्ण मन लावतो. हां, मग मला एकदा कोर्टात तुझे आर्ग्युमेंट्स पाहायलाच हवेत. तुझ्यासाठी तर नक्कीच प्रिन्सेस, तो म्हणाला थोडा झुकून. तेव्हाच एक ओळखीचा आवाज पुढे आला. अरे तुम्ही दोघं इथे काय करताय? आराध्याने वळून पाहिलं. टिनेश आणि तिचे इतर सहकारी तिथे उभे होते. अरे तुम्ही सगळे इथे काय करताय? ती थोडी गोंधळली. पहिल्यांदा आम्हाला सांग, तू आणि ईशान इथे काय करताय? टिनेशने थोड्या कठोर आवाजात विचारलं. काही नाही. तुमच्या बॅचलर पार्टीत आमचं भांडण झालं होतं, त्यामुळे आम्ही डिनरवर माफी मागत होतो, आराध्याने सांगितलं. म्हणूनच तू तिच्याबद्दल इतकं विचारत होतास का ईशान? टिनेशने हसत विचारलं. काळजी करू नकोस, आम्ही क्लिअर केलं सगळं भाऊ, ईशान म्हणाला. आता तुम्ही सगळे इथे का आलात? आराध्याने विचारलं. अगं पार्टीसाठी. आपला नवीन बॉस आपल्या ब्रँडचा ताबा घेतल्याच्या आनंदात पार्टी देतोय, ईशा उत्साहाने म्हणाली. पहा, तो आलाच, रोसाली म्हणाली आणि मग सनी आला, त्याच्या नेहमीच्या फॉर्मल कपड्यात, आणि त्याच्यासोबत अक्षय. तो सगळ्यांकडे पाहत असला. गाईज, ही माझी पार्टी आहे. जे हवं ते ऑर्डर करा आणि मजा करा. सगळे आपापल्या ठिकाणी पांगले, काही बारकडे काही डिनरकडे. जेमी तिच्या जवळ आली आणि हळू आवाजात म्हणाली. सॉरी, हे सगळं खूप पटकन झालं. तुला आधी सांगायला वेळच मिळाला नाही. आराध्याने त्याच्याकडे रागाने पाहिलं. सनी मात्र मोठ्या स्मिताने पुढे आला. अरे वा, आराध्या तू पण इथे आहेस? लक्षातच आलं नाही. काही योगायोग बघ ना, माझ्याच पार्टीत आलीस. टिनेशने ईशानचा हात धरला. चल भाऊ, बार वाट बघतोय. आराध्या, तुला काही हरकत नाही ना? ईशानने विचारलं. नाही नाही, जा मजा करा, ती शांतपणे म्हणाली. ईशान अनिच्छेने निघून गेला. आहा, तुझा डेट तुला सोडून गेला वाटतं, सनी हसत म्हणाला. ईशा, रोसाली आणि इतर मुलींनी आराध्याला आपल्यासोबत ओढलं. फक्त जेमीस तिच्या चेहऱ्यावरचा राग पाहून थोडी अपराधी वाटते. बाकी सगळ्यांना पार्टीचं कारण आनंददायी वाटत होतं. आराध्याच्या मनात मात्र संताप उसळला होता. हे खासगी डिनर नव्हतं. सनी नेहमीप्रमाणे पुन्हा तिचा क्षण खराब करत होता. ती काहीतरी बोलणारच होती तेव्हा जेमीने तिचा हात धरला. आराध्या, नको. तिने एक खोल श्वास घेतला आणि स्वतःला सावरलं. बरं सनी चोप्रा, माझं डिनर तू बिघडवलंस, पण आज तुलाच पश्चाताप होणार आहे, तिने मनाशी विचार केला. सनी, तुझे केलंस त्याची किंमत तुला नक्कीच मोजावी लागेल, आराध्याने मनात पुटपुटलं. तिने ईशानला शोधायला सुरुवात केली. तो टिनेशसोबत बारमध्ये हसत गप्पा मारत बसलेला तिला दिसला. जेमी, माझ्यासाठी एक काम करशील? तिने विचारलं. काय काम? टिनेशला ईशानपासून थोडं दूर ने. आराध्या, काहीतरी मूर्खपणा करायचा विचार करतेस का? नाही, तिने ठाम आवाजात उत्तर दिलं. जेमीने खोल श्वास घेतला आणि टिनेशकडे गेली. 2 मिनिटांनी दोघं त्या ठिकाणाहून बाहेर गेले. आराध्या मग ईशानकडे गेली. अरे तू आलीस? तो विस्कीचा घोट घेत म्हणाला. हो, तिने जबरदस्तीचं स्मित केलं. आपलं डिनर तर तुझ्या बॉयफ्रेंडमुळे गोंधळ बनलं. ईशान, तो माझा बॉयफ्रेंड नाही, तिने लगेच स्पष्ट केलं. ओह, मग काय म्हणायचं त्याला? पॉझेसिव्ह फ्रेंड, तो हसत म्हणाला. ती गप्प राहिली. मी मूर्ख नाही आराध्या, मला डोकं आहे. हे दुसऱ्यांदा आहे जेव्हा तो आपल्यामध्ये येतोय. त्याने ग्लास संपवला. तिला काय बोलावं हे सुचेना. थांब, म्हणजे तुला तो आवडत नाही पण तो तुला त्रास देतोय? असं असेल तर सांग, मी त्याचा जबडा मोडतो. आराध्याच्या मनात आवाज आला. त्याचा जबडा मोडायलाच पाहिजे, पण नाही, हे तिला स्वतःलाच करायचं होतं. नको रे, हिंसा नको, पण तू मला दुसऱ्या गोष्टीत मदत करू शकतोस, ती शांतपणे म्हणाली. दरम्यान सनी आराध्याकडे नजरे खालून पाहत होता. मी फक्त पाहतोय ती ठीक आहे का, काही प्यायली नाही ना, इतकंच कारण आहे, दुसरं काही नाही. मला काय फरक पडतो ती ईशानशी बोलते का नाही, पण तरीही त्याची नजर तिच्यापासून हटत नव्हती. तेवढ्यात मनीष आला आणि काही विचारायला लागला. क्षणभर त्याचं लक्ष दुसरीकडे गेलं आणि जेव्हा तो पुन्हा वळला तेव्हा आराध्या बारमध्ये होती ईशानसोबत, काहीतरी बोलत आणि त्याच्या विनोदावर हसत. काय भानगड आहे ही? तिचे मित्र आहे तिथे आणि ती त्या ईशानसोबत बसली आहे. सनी चिडून आजूबाजूला पाहू लागला. जेमी अक्षयसोबत काहीतरी बोलत होती. ठीक आहे, मला काही फरक पडत नाही ती कोणासोबत बोलते.
नाहीच पडत. पण तरी त्याचे पाय आपोआप बारकडे गेले. तो तिच्या जवळच्या सीटवर बसला आणि वाईन ऑर्डर केली. आराध्याने एक नजर त्याच्याकडे पाहिलं, किंचित तिरकं स्मित करत. सनी त्यांच्या संभाषणाकडे कान देऊन बसला. ईशान, तू सिंगल आहेस का? आराध्याने मुद्दाम मोहक आवाजात विचारलं. हो. का? खोटं बोलतोयस? नाही, खरंच. अरे, आम्ही मूर्ख नाही. असा सेक्सी माणूस सिंगल राहतो म्हणे, तिने डोळा मारत म्हटलं. सनीच्या पोटात एक पोकळी निर्माण झाली. जणू आतून सगळं ओढून घेतलं गेलं. त्याच्या हृदयात आग लागली होती. ईशाने असत ग्लास उचलला. असेल कदाचित देवाने ठरवलं असेल की मी सिंगल राहू जोपर्यंत माझ्या आयुष्यात एखादी देवदूत येत नाही. मग तू त्या देवदूतीला भेटलास का? आराध्याने विचारलं. आधीच भेटलो आहे. ती इथेच आहे माझ्यासोबत पेय घेत. आराध्या हसली आणि सनीचं मन त्या हसण्यात कुठेतरी वितळून गेलं. पण त्याच वेळी संतापाच्या ज्वाळा अधिक प्रखर झाल्या. सनी स्वतःला आवरायचा प्रयत्न करत होता, पण त्याचे स्नायू आधीच ताणले गेले होते. मग सांग ना त्या देवदूतीचं काय? ती सिंगल आहे का? ईशानने थट्टेने विचारलं. आराध्याने त्याच्याकडे रोखून पाहिलं. ऑफकोर्स मी सिंगल आहे आणि रेडी टू मिंगल. शांत रहा सनी, नियंत्रण ठेव, त्याने स्वतःलाच मनात सांगितलं. मला वाटतं आता या ड्रिंकने काही नशा होणार नाही. ईशानने ग्लास उचलला. का बरं? आराध्याने असत विचारलं. कारण तुझे डोळे. उफ, आधीच मला नशेत टाकलत. शांत रहा सनी, नियंत्रण ठेव. थांब, तुझे केस थोडे विस्कटले आहेत. आराध्याने त्याच्या केसांवरून हात फिरवला आणि ते नीट केले. मला याची सवय होऊ शकेल, तो डोळे बंद करून म्हणाला. त्या क्षणी सनीच्या हातातला ग्लास फुटला. आवाजाने आसपासचे लोक वळून पाहू लागले. आपण वारंवार भेटायला हवं, आराध्याने म्हणाली. माझ्या घरी कसं? ईशानने हलक्या आवाजात विचारलं. ती खिदळली. दिवस सांग. आजच, तो हसत म्हणाला. धीर धरा मिस्टर ईशान. ती पुन्हा हसली. अरे वा, मी पुन्हा माझ्या अपार्टमेंटमध्ये एकटाच राहणार? भीती वाटते मला. तो खोटा उदास झाला. हे काम होणार नाही, थोडा आणखी विनंती करावी लागेल, तिने खट्टाळपणे म्हटलं. जर मी सांगितलं की तू माझ्या रूममध्ये आलीस तर मी तुझ्याशी काय करेन? ते चालेल का? त्याने डोळा मारत विचारलं. आराध्या पुन्हा जोरात हसली. हरामखोर, घाणेरडा माणूस. सनीच्या डोळ्यात रक्त उतरलं. त्याचा राग आता मर्यादा ओलांडत होता. तो उठला आणि थेट त्यांच्या टेबलाकडे गेला. मिस आराध्या, बाहेर या, मला तुमच्याशी कामाबद्दल बोलायचं आहे, सनीने गंभीर आवाजात म्हटलं. ओह मिस्टर सनी, तुम्ही इथे आहात? तिने व्यंगाने म्हटलं. माफ करा मिस्टर सनी, पण ही ऑफिसची वेळ नाही. आपण सकाळी बोलूया, असं म्हणून ती पुन्हा ईशानकडे वळली. मग सांग ना ईशान. पण सनीने तिचा हात पकडला आणि तिला खुर्चीवरून उठवून थेट क्लबच्या बाहेर ओढलं. सोड मला सनी, ती रागाने म्हणाली. बाहेर पोचल्यावर त्याने तिला सोडलं. मी तुझा बॉस आहे आणि मी सांगतोय मला बोलायचं आहे, समजलं? त्याने आदेशाच्या सुरात म्हटलं. मग सांगा काय बोलायचं आहे, तिने हात छातीवर घालून विचारलं. सनी क्षणभर गप्प झाला. त्याने हे सगळं फक्त तिला ईशानपासून दूर ठेवण्यासाठी केलं होतं, पण आता त्याच्याकडे बोलण्यासाठी काहीच नव्हतं. ते कपडे तू केलेस ना, ते महाग आहेत. कारण म्हणजे, तो अडखडला. मिस्टर सनी, थेट मुद्द्यावर या, तिने थंडपणे म्हटलं. हो, म्हणजे ते कपडे खूप छान आहेत, थँक्यू. आणि जर तुला वाटत असेल तर. सनी, तुम्ही माझा वेळ वाया घालवत आहात, मी आज जाते. नाही, तू जाऊ शकत नाहीस, तो तिच्या मार्गात उभा राहिला. काय पाहिजे तुला? मी तुझी पार्टी एन्जॉय करते, माझा मूड खराब करू नकोस, तिने कठोर आवाजात म्हटलं. हे ऐकताच सनीच्या मनात जणू ज्वालामुखी फुटला. काय? तू म्हणतेस तू एन्जॉय करतेस त्याच्यासोबत? हो, आणि ते तुझं काहीच कामाचं नाही. त्याच्या स्वस्त फ्लटवर हसतेस तू? त्याचा आवाज आता पूर्णपणे रागाने थरथरत होता. मला तो आवडतो कारण तो गोंधळात टाकणारा नाही आणि तो नेहमी स्पष्ट बोलतो, आराध्या म्हणाली. ती आत जाण्याचा प्रयत्न करत होती, पण सनीने तिला थांबवलं. नाही, तू आता त्याच्यासोबत राहू शकत नाहीस, घरी जा, तो रागाने म्हणाला. तू माझा बाप नाहीस, मला आदेश देण्याचा हक्क तुला नाही, ती संतापून म्हणाली. अचानक जोरदार पाऊस सुरू झाला आणि दोघे पूर्ण भिजले. त्यांच्या नजरा एकमेकांवर रोखल्या गेल्या, रागाने, दुःखाने आणि ताणाने भरलेल्या. गाईज, एव्हरीथिंग इज ओके? ईशान बाहेर आला दोघांना शोधत. तो आराध्याजवळ गेला. आराध्या, तू भिजली आहेस, चल आज जाऊया, असं म्हणत त्याने आपल्या कोटीच्या दिशेने पुढे केला. तिला स्पर्श करू नकोस, सनी प्रचंड संतापून ओरडला. त्याने ईशानची कॉलर धरली. हे सगळं तुझ्यामुळे झालंय, सनी गुरगुरला. ईशानही आता संतापला. नाही, हे तुझ्यामुळे झालंय, ती माझ्यासोबत आनंदी आहे, तिला सोडून दे. त्या शब्दांनी सनीचा राग आणखीनच वाढला. त्याचं रक्त तापलं. जो मुलगा तिच्याशी फ्लर्ट करत होता तोच आता तिला सोडून दे असं म्हणत होता. त्याने हात उचलून ईशानच्या चेहऱ्यावर मारायला घेतलं. सनी थांब, आराध्या किंचाळली आणि त्याचा हात पकडून थांबवलं.
तिच्या आवाजाने सनी थोडासा शांत झाला. त्याने ईशानची कॉलर सोडली. ईशान, कृपया निघून जा माझ्यासाठी प्लीज, ती म्हणाली. ईशानने संतापलेल्या नजरेने सनीकडे पाहिलं आणि तिथून निघून गेला. आराध्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. काय पाहिजे तुला सनी? तुझी समस्या नक्की काय आहे? ती रडत म्हणाली. सनीला तिचं असं रडणं सहन होत नव्हतं. तू एका क्षणासाठी प्राणी झालास, ती म्हणाली. तू पूर्ण भिजली आहेस. मी तुला घरी सोडतो. तो तिच्याकडे गेला. मला एकटीला राहू दे, ती म्हणाली आणि त्याला ढकलून दिलं. ती हळूहळू चालत दूर गेली. काही अंतरावर थांबून ती वळली. डोळ्यात पाणी होतं. सनी, एकदा तरी स्वतःच्या हृदयाचं ऐकून बघ आणि विचार कर त्याला खरंच काय हवंय. ती आपले अश्रू पुसून निघून गेली. त्या क्षणी सनीचं हृदय बोललं आणि आयुष्यात पहिल्यांदाच त्याच्या मनाने ते ऐकलं. त्याच्या ओठांवरून हळू आवाजात शब्द फुटले. मला तू हवी आहेस आराध्या. दरम्यान, सर, माझ्यामध्ये वेळ आली आहे. एका माणसाने आपल्या फोनमध्ये मेसेज केला. सावध राहा आणि माझं सांगितल्याप्रमाणेच करा, असा रिप्लाय परत आला. आराध्या आपल्या खोलीत आली. तिने अंघोळ केली. नाईट पायजामा घातला आणि झोपायचा प्रयत्न केला, पण झोप येत नव्हती. तिच्या मनात सतत तेच घुमत होतं. आज जे काही घडलं ते दृश्य, सनीच्या चेहऱ्यावरचा राग, त्याने ईशानला मारण्यासाठी हात उचललेला, ती दृश्य तिच्या मनातून जात नव्हती. सनी, स्वतःला समजावून घे. तू स्वतःलाच नाही तर इतरांनाही दुखावतो आहेस, तिने मनात म्हटलं. अशा विचारांमध्येच तिच्या डोळ्यांवर झोपेचं ओझं आलं आणि ती झोपून गेली. झोपेत तिच्या डोळ्यांसमोर काही झटपट चित्र आली. सनीने तिला दारू प्यायलेली असताना पबमधून बाहेर आणणं, तिला आईस्क्रीम घेऊन देणं, त्याच्या घरी जाणं, त्याच्यासोबत नाचणं, आणि मग तो तिला चुंबन देतोय. ती अचानक दचकून जागी झाली. श्वास रोखल्यासारखा झाला. देवा, हे स्वप्न नव्हतं, हे खरं होतं. त्या रात्री जेव्हा मी नशेत होते त्याने मला किस केलं. पुढच्या सकाळी दाराची बेल वाजली. आराध्याने दार उघडलं. जेमी, ती थोडी आश्चर्यचकित झाली. आत ये, तिने हसत सांगितलं. अनिता इथे नाही का? अरे हो, विसरलेच मी. ती एका महिन्यासाठी कोरियाला गेली आहे, आराध्या नाश्ता बनवताना म्हणाली. ठीक आहे, मग तिची जागा मी घेते, जेमी म्हणाली आणि आपल्याच मनाने बसली. आराध्या काही बोलणार इतक्यात जेमी हसत म्हणाली. बोलू नकोस, मला माहीत आहे तू मला हकलू शकत नाहीस. तिने स्वतःसाठी ज्यूस ओतला. आराध्या जेवत होती तेवढ्यात जेमीने विचारलं. काल काय झालं? नेहमीसारखंच. त्याच्या कृतींमध्ये गोंधळच गोंधळ. काही वाईट झालं का? आराध्याने सगळं तिला सांगितलं. हा मुलगा असा का वागतो? सगळं इतकं गुंतागुंतीचं का करतो? जेमी चिंतेने म्हणाली. असाच आहे तो, एक कोडा आहे तो, आणि ते सोडवायला उच्च ऐकू लागतं. आराध्या उदास हसली. तेवढ्यात फोन वाजला. ती प्लेट धुत होती. आराध्या, फोन, जेमीने हॉलमधून आवाज दिला. उचलू नकोस, तोच आहे. आराध्या स्वयंपाकघरातून बाहेर आली. अरे देवा, 15 मिस कॉल्स आणि 6 मेसेजेस. जेमीने आश्चर्याने तिचा फोन पाहिला. सगळे त्याच्याकडचेच होते. आराध्याने तिच्या हातातून फोन घेतला. पण तू उत्तर द्यायलाच पाहिजे. तो तुझा बॉस आहे आणि तू त्याची डिझायनर आहेस. जर खरंच ऑफिसचं काही काम असतं तर त्याने मनीषला सांगितलं असतं. किमान विचार तरी कर त्याला काय हवंय ते. तू खरंच विचार करतेस की मी त्याच्याशी बोलणार आहे? या सगळ्यांनंतर 3 दिवसांनंतर 3 दिवस झाले आणि सनीचे कॉल्स थांबले नव्हते. आता स्पष्ट झालं हे ऑफिसचं काही प्रकरण नव्हतं. कारण कामाचं असतं तर पहिल्या दिवशीच त्याने मनीषला सांगितलं असतं. म्हणून आराध्याने त्याचे कॉल्स दुर्लक्ष केले. तिला अजूनही त्याने जे केलं त्याबद्दल राग होता. पण एक गोष्ट समजत नव्हती. तो सतत कॉल करतोय पण भेटायला का येत नाही? अगदी स्टीफनलाही का पाठवलं नाही? एकच उत्तर होतं, तो कामात फार व्यस्त असावा. जे काही असेल, मला आता फरक पडत नाही, तिने स्वतःला समजावलं. तिने ईशानला फोन करून माफी मागितली. त्याने तिला आश्वासन दिलं की या सगळ्यात तिची काही चूक नाही. पण तरीही आराध्याला अपराधी वाटत होतं. कारण तिच्यामुळे ईशान त्या सगळ्यात ओढला गेला होता. दिवस सरला आणि संध्याकाळ झाली. ती ऑफिसमधून निघायच्या तयारीत होती. तेवढ्यात अंजूने तिला कॉल केला. हाय अंजू, काय चाललंय? आणि तुझा छोटा राक्षस कसा आहे? आराध्याने फोन उचलत विचारलं. 2 आठवड्यांपूर्वी अंजूने तिला फोन करून सांगितलं होतं की ती जेलीकडे 1 आठवडा राहायला जाणार आहे. कारण जेली पुन्हा गर्भवती होती. सगळे ठीक आहेत. मी 4 दिवसांपूर्वीच परत आले. ठीक आहे, मग सांग काय झालं? डार्लिंग, मला तुझी मदत हवी आहे, अंजूने थोडं थांबत सांगितलं. काय झालं अंजू, सांग ना. तुला इथे यायचं आहे. नाही अंजू, ते शक्य नाही. मी काहीही करेन पण तिथे यायला सांगू नकोस. पण मला तेच हवं आहे. कृपया अंजू, मला नकार द्यायला वाईट वाटतंय पण सॉरी, बाय. थांब आराध्या, कृपया ऐक ना. त्याला 3 दिवसांपासून ताप आहे आणि तो औषधं घेत नाही आहे. ते ऐकून आराध्याला समजलं. म्हणूनच तो या दिवसात दिसला नाही. तो स्वतःला खोलीत बंद करून घेतलाय आणि सगळ्यांना एकटं सोडायला सांगतोय, अंजू म्हणाली.
आराध्याने थोडा विचार केला. तू सुनीताला बोलाव ना, तो तिचं ऐकतो. तुला वाटतं का आम्ही ते केलं नाही? सुनीताजी इथेच आहेत. त्यांनीही प्रयत्न केला पण त्याने तिच्याशी बोलणं टाळलं. कृपया आराध्या, आम्ही सगळे चिंतेत आहोत. सुनीताजींनाही भीती वाटते की पुन्हा तो त्या जुन्या आठवणींमध्ये हरवून स्वतःला खोलीत बंद करून घेईन. कृपया आमच्यासाठी एकदा ये ना, तो फक्त तुझं ऐकेल. आराध्याच्या मनात सुनीता आणि अंजूचे चिंताग्रस्त चेहरे उभे राहिले. त्या दोघींनी नेहमी तिची काळजी घेतली होती. तिने खोल श्वास घेतला. ठीक आहे, मी येते, ती शेवटी म्हणाली. ती बाहेर आली तेव्हा जेमी तिच्या कारमध्ये बसलेली होती. जेमी, मी घरी जाणार नाही, मला त्याच्या घरी सोड. का, काय झालं? तो तब्येतीने ठीक नाही. देवा, जेमीने काळजीने म्हटलं. थोड्या वेळाने कार चालवत असताना जेमीने विचारलं, आराध्या, त्याच्या मित्राबद्दल काय वाटतं तुला? तू अक्षयबद्दल बोलते आहेस का? हो, आराध्याला लगेच समजलं. मी सनीकडून त्याच्याबद्दल बरंच ऐकलं आहे. तो चांगला, काळजी घेणारा मुलगा आहे. का, काय झालं? काही नाही, काल पार्टीमध्ये त्याच्यासोबत थोडा चांगला वेळ गेला, जेमी थोडी लाजत म्हणाली. आराध्याने तिच्या चेहऱ्याकडे बघत असली. वेळ आली आहे थोडं क्युपिड काम करण्याची? मला वाटतं तो तुझ्यासाठीच आला होता, कारण तो आधीच तुझ्याबद्दल विचारत होता. काय, काय म्हणालीस तू? काय विचारलं त्याने? ते त्याच्याकडूनच विचार. आराध्याने तिच्या मोबाईलवरून अक्षयचा नंबर डायल केला आणि फोन जेमीच्या हातात दिला. आराध्या, तू काय करते आहेस? ती गोंधळली. तो लाईनवर आहे. शुभेच्छा, आराध्याने डोळा मारत म्हटलं. मी तुला सोडणार नाही, जेमी हसत म्हणाली, फोनचा स्पीकर झाकत. पाहूया. आराध्या हसली आणि कारमधून उतरली. तिने खोल श्वास घेतला आणि घरात प्रवेश केला. अंजू आणि सुनीता आधीच तिथे चिंतेने तिची वाट पाहत होत्या. अगं गोड मुली. सुनीता उठली आणि तिला घट्ट मिठी मारली. आराध्याला तिच्या मिठीत एक दिलासा मिळाला. जणू त्या दोघींनीच तिचं मन थोडं शांत केलं होतं. तो त्याच्या खोलीत आहे, अंजूने सांगितलं. ठीक आहे सुनीता काकू, मी काळजी घेईन, आराध्याने सांगितलं. धन्यवाद बेटा, सुनीताने हसत उत्तर दिलं. आराध्या त्याच्या खोलीकडे गेली आणि दरवाजावर ठोकी दिली. आतून खोकल्याचा आवाज आला. अंजू, कृपया. त्याचा राग आवाज ऐकू आला. तिने पुन्हा ठोकी दिली. कृपया मला एकटं सोड, मला काही हवं नाही, त्याने रागाने सांगितलं. आराध्याने पुन्हा ठोकी दिली. अंजू, तुला किती वेळा सांगावं लागेल? हा वेळ रागाने तिने पुन्हा ठोकी दिली. अंजू, तुला कळत नाहीये का? त्याने दरवाजा उघडला. आराध्याला पाहून त्याचा चेहरा रागातून आश्चर्यात मिसळलेल्या आनंदात बदलला. क्वीन, क्वीन बी, तो खोकत म्हणाला. तो नाईट कॅज्युअल घातलेला होता. खोकल्यामुळे त्याचा चेहरा लाल होता. डोळ्याखाली काळे वर्तुळ दिसत होते आणि तो दुर्बल दिसत होता. आराध्याचा राग त्याला अशा स्थितीत पाहून दूर झाला. तू बाळ आहेस का? तिने विचारलं. तिने त्याचं कपाळ हाताने स्पर्श केलं. ते ज्वलंत होतं. देवा, तुला ताप आहे, ती म्हणाली. नाही नाही, असं नाही, त्याने उत्तर दिलं. काही बोलू नकोस. आराध्याने त्याचे हात पकडून त्याला पलंगावर झोपवलं आणि ब्लँकेटने झाकलं. हलू नकोस, तिने आदेश दिला. ठीक आहे, तो हसला. आराध्याने त्याच्यासाठी सूप तयार केलं आणि अंजूच्या हातातून टॅबलेट घेतली. तिने त्याला पलंगावर बसवले. हे घे, तिने चमच्याने दिलं. तो तिला पाहून एक घोट घेतो. येण्यासाठी धन्यवाद, खोकत म्हणाला. मी तुझ्यासाठी आलेली नाही, अंजू आणि आईंनी मला बोलावलं, आराध्याने ठाम आवाजात सांगितलं. त्याचा चेहरा दुःखी झाला पण त्याने काही नाही सांगितलं. तिने चुकून त्याच्या शर्टवर सूप ओतलं. सॉरी सॉरी, आराध्याने टॉवेल घेतला आणि पुसलं. ठीक आहे, फक्त गरम आहे, तो हसत म्हणाला. ती त्याचे कमेंट दुर्लक्षित करून पुसते. जेव्हा तिने डोकं वळवलं, तिच्या डोळ्यांनी त्याच्या मानेवर असलेला चांदीच्या साखळीचा नजारा पकडला. तिने त्याच्या मानेकडे हात वाढवला. त्याने तिचे हात धरले. नको, तिने त्याच्याकडे बघत सांगितलं. त्याने तिचे हात सोडला. ती त्याची साखळी शर्टमधून काढते. तीच साखळी जी तिने त्याला जिसससोबत दिली होती. तो बोलायला ओठ उघडतो पण ती थांबवली. एक प्रश्न प्रामाणिकपणे सांग, तू ही साखळी कधी घालायला सुरुवात केली? त्याने खोल श्वास घेतला आणि काही मिनिटांनंतर खोकत आवाजात उत्तर दिलं. तू दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच. ही तिची शेवटची संधी होती त्याला सामोरून बोलायचे. तो काहीतरी म्हणायला ओठ उघडतो पण ती त्याला थांबवते. कृपया सनी, मी नाही करू शकत हे, तिचा आवाज तुटला. मी यावरील सहन करू शकत नाही. तू काहीतरी निरुपयोगी कारणाने सगळं व्यवस्थापित करत आहेस. तो उभा राहिला आणि पलंगापासून काही पावलं मागे घेतली. मी तुझ्या डोळ्यात आणि कृतीत सगळं पाहू शकतो. तुला माहीत आहे का, मला सर्व आठवतं जे काही झाले जेव्हा मी मद्यपी होते. तू मला किस केलं. जर मी तुला याबद्दल विचारलं तर तू म्हणशील की मी सुरुवात केली होती. मला स्पष्ट माहिती आहे की ती गोष्ट मी केली नाही, ती तूच केलीस. पण तू नकार देशील. का? का? तो श्वास घेण्यासाठी थांबला. तू इतका ठाम का आहेस तुझ्या भावना मान्य करायला?
त्याने एक शब्दही न बोलला. ती तिच्या अश्रू पुसते. मी आणखी लढू शकत नाही, मी घरी चालले आहे. तो अजूनही हलला नाही. पण ती थांबली. मी थांबेल जोपर्यंत तू मान्य करणार नाहीस. कदाचित दिवस, आठवडे किंवा वर्ष लागतील. मी थांबेल. ती दरवाजाकडे गेली. थांब. त्याने तिला थांबवलं. त्याने खोल श्वास घेतला. मी मागील 3 दिवसांपासून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, त्याने हारलेल्या आवाजात सांगितलं. तिचं हृदय उडी मारू लागलं. तिच्या गुडघ्यांवर जोर आला. कृपया काही दुखावणं सांगू नकोस. मी तयार आहे प्रयत्न करायला, त्याने तुटक आवाजात सांगितलं. कशासाठी तयार? ती गोंधळलेली. मला समजलं की मी स्वतःशी आणि माझ्या मनाशी आणखी लढू शकत नाही. मी माझ्या मनाचं पालन करण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यात आनंदी नाही. त्यामुळे मी ठरवलं की माझ्या हृदयाचं पालन करणार. आणि ते सांगतं की तुझ्यासोबत राहा आणि तुला सोडू नकोस. त्या शब्दांना ऐकून तिच्या प्रत्येक नसांमध्ये आनंदाचं वेगळंच वारं भरलं. तिला असं वाटलं की आकाश तिच्या हातात आहे. तिचं हृदय आनंदात नाचलं. तिला जगाला ओढून सांगावंसं वाटलं की ती खूप खुश आहे. पण तुला काही वेळ द्यावा लागेल. तुला चालेल का? त्याने अस्वस्थतेने विचारलं. तिचं हृदय उतरलं. काय? कशासाठी? त्याने पुन्हा श्वास घेतला. सगळं पुढच्या स्तरावर नेण्यासाठी. एल शब्दासाठी. ती गोंधळली. तिचा चेहरा पाहून त्याला समजलं. तो जवळ आला आणि तिच्या हातांवर हात ठेवला. एल शब्द. मला भीती वाटते. एल, माझा भयंकर भूतकाळ आहे त्यात. त्याच वेळी मी तुला सोडू इच्छित नाही. मला तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण तुला थांबावं लागेल जोपर्यंत मी सक्षम नाही. तिने त्याचे ओठ आपल्या हातांनी झाकले. श्श. मला समजलं. मी थांबेल जोपर्यंत तू तयार होणार नाहीस. मी काही विचारणार नाही. तिने जाणलं की त्याच्या मनात काहीतरी अडचण आहे. ती विचारणार नाही. ती त्याचा आत्मविश्वास वाढवेल की तो उघडपणे बोलू शकेल. तोपर्यंत एक शब्दही विचारणार नाही. कमीत कमी त्याने आपल्या हृदयाचं पालन केलं आहे. आता ती खुश आहे. तो तिचा हात सोडतो. त्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचे ओले पण होते. मी वचन देतो, मी प्रयत्न करीन, त्याने खडबडीत आवाजात सांगितलं. तिने त्याच्या गालावर हात ठेवले आणि अश्रू पुसले. बरोबर आहे. फक्त प्रयत्न कर, ती हळूच म्हणाली. तो तिला जवळ खेचतो आणि तिच्या ओठांवर पोहोचला. त्यांचा पहिला किस. दोघंही पूर्ण जाणीवेत. त्याने प्रेमाने पण मऊपणे किस केला. आपल्या भावना ओतत. समजल्याबद्दल धन्यवाद सांगत. तिने त्याच्या मऊ केसांमध्ये हात फिरवला आणि त्याला इतक्या जवळ खेचलं की आपल्यात हवाही प्रवेश करू शकली नाही. ती त्या क्षणाचा आनंद घेत होती. तिला माहीत नव्हतं भविष्यात काय घडेल, पण आता तिला फक्त हवं होतं हेच. तो तिच्या जवळ होता. त्याचे ओठ तिच्यावर. ती खूप खुश होती, जणू तिने आपला लांब शोधलेला खजिना सापडला आहे. तिचा खजिना. तो श्वास घेण्यासाठी आपले ओठ दूर करून त्याच्या बोटाने तिच्या गालांवर हलके स्पर्श करतो. तू मला सोडणार नाहीस ना? मी नाही सनी, कधीही नाही. त्याने पुन्हा तिला खोलपणे किस केलं, जणू ती त्याची आहे. त्याच्या उष्णतेने ती संपूर्ण वेढली. त्याची तिच्या आवडती वास सर्वत्र पसरला. अरे माफ करा, मी चुकीच्या क्षणी आले. सुनीताजीने त्यांच्यात व्यत्यय आणला. तिघे थोडे अंतर ठेवून उभे राहिले. ठीक आहे, नंतर भेटू, तिने हसत सांगितलं आणि निघून गेली. शांतता पसरली. दोघेही कुठून सुरू करावं हेच कळत नव्हतं. तर तो संकोचाने सुरू करतो. मी जे काही केलं त्यासाठी तू मला माफ करशील का? हो श्रीमान जर्ग, मी नेहमीच करेन. पण तुला दुसऱ्यांना दुखावण्याचा हक्क नाही. त्याला तिचं म्हणणं समजलं. बरोबर, मी त्याच्यापुढे माफी मागेन. छान मुलगा. आता जर मला तुला माफ करायचं असेल तर बरं झाल्यावर माझ्यासाठी काही कर. हो मॅम. तो खोकला. आता गोळ्या घे आणि विश्रांती घे, तिने त्याला आदेश दिला. तिने त्याला पलंगावर झोपवलं, आच्छादित केलं. ती निघायला वळली. त्याने तिचे हात धरले. ती परत वळली. धन्यवाद, त्याने हळूच सांगितलं. तिने त्याच्या कपाळावर किस केला. चांगली झोप घ्या, आणि बाहेर गेली. बाहेर आल्यानंतर सुनीता आणि अंजू आनंदित चेहऱ्यासह त्या ठिकाणी होत्या. दोघींनी तिला मिठी मारली आणि सांगितलं, आम्हाला तुमच्यासाठी आनंद आहे. अरे सुनीता, तुला हे ठीक वाटतंय का? हो प्रिय, सुरुवातीपासून मला माहीत होतं की हे असं होणार आहे. मला एक मुलगी येणार आहे, ती हसत म्हणाली. धन्यवाद सुनीता काकू, पण आम्ही हळूहळू जात आहोत. ठीक आहे गोड मुली, मला आनंद आहे की माझ्या मुलाच्या आयुष्यात एक मुलगी आली. तिने जेवण केलं आणि परत त्याच्या खोलीत गेली. तो आधीच झोपलेला होता. तिने पलंगाच्या दुसऱ्या बाजूला झोप घेतली, पण आनंदामुळे झोप येत नव्हती. तिने येथे घडलेल्या प्रत्येक घटना आठवून हसले. तिच्या डोळ्यांनी त्याचा चेहरा पाहिला. हाच माणूस तिच्यासाठी आहे. श्श, कंट्रोल आराध्या. तिने वळून झोपण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. झोपेत तो जवळ आला आणि तिला आपल्या बाहूत खेचून घेतलं. मी पश्चाताप करणार नाही, हेच मी वर्षानुवर्ष इच्छित होते. मला सोड. नको. मदत, त्याने झोपेत हळूच म्हटले. ठीक आहे, झोप. तिने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. क्वीन बी. त्याने पुन्हा झोप घेतली.
त्याच्या झोपेतल्या 3 तासात त्याचे हलके बोलणे, भीती आणि काही रहस्य. उठल्यावर तिने पुन्हा त्याला झोपवले. पुढच्या सकाळी जेव्हा ती जागी झाली तो पलंगात नव्हता. बाथरूममधून शॉवरचा आवाज ऐकू आला. तो बाहेर आला, कपडे बदललेले, हाताने आपले बायसेप्स आणि शरीर पुसत. सकाळच्या वेळेस पाहायला छान दृश्य. तिला याची सवय होईल. सुप्रभात, त्याने हसत सांगितलं आणि त्याचे निर्दोष पांढरे दात दाखवले. आता ती त्याच्याकडे मोकळेपणाने पाहू शकत होती. काय विचार करत आहेस? त्याने कपाटाजवळ येत विचारले. ती पलंगावरून उभी राहिली. मी फक्त विचार करत होते की तुझं नग्न शरीर कसं दिसतं, ती त्याला गप्पोळ करत म्हणाली. तो एका क्षणासाठी थांबला आणि म्हणाला, विश्वास ठेव, तुला हे आवडणार नाही. माझ्यावर न्याय करू नकोस, एक संधी दे. ती मागून त्याला मिठी मारते. आधी चालायला शिकावं लागेल, मग पळायचं. त्याने वळून तिची कमर पकडली. मी शिकायला तयार आहे, ती म्हणाली. त्याने तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. बरं वाटतंय का, ती विचारते. चांगलं, त्याने उत्तर दिलं. उर्वरित दिवस त्यांनी जुन्या वेळेसारखा घालवला. चित्रपट, खेळ, सिरीज इत्यादी. आणि संध्याकाळी ते लॉनमध्ये चालायला निघाले, हातात हात घेतले. रात्र झाली आणि आराध्य निघायला तयार झाली. खरंच तुला जायचं आहे? तो अत्यंत वेदनेने विचारतो. हो सनी, जेमीने आधीच 2 वेळा फोन केला. मी तिला तिच्या कामात मदत करण्याचं वचन दिलंय. लक्षात ठेव, मी तुझा बॉस आहे, थोडं थांबवू शकतो. ती हसली. म्हणजे मी माझ्या बॉसवर प्रेम करते हे कामाच्या नीतीविरुद्ध आहे? काय फक्त? कोणाला फरक पडतो? मी सुंदर मुलगी मिळवली आहे, तो म्हणाला. वा वा, कोणीतरी फ्लर्ट करत आहे, ती हसली. त्या संदर्भात माझ्यासमोर पुन्हा असं करू नकोस. ईर्ष्या? ती विचारते. खूप. तो तिच्या जवळ आला. तुला खात्री आहे की मी तुला घरी सोडू नये का? कारण स्टीफनसुद्धा इथे नाही आहे. तो फक्त उद्या येईल आणि रात्री आहे. सनी, मी लहान मुलगी नाही. तू ठीक नाहीस, विश्रांती घे, मी सांभाळू शकते. ठीक आहे, हे घे. त्याने तिला एक गिफ्ट बॉक्स दिला. हे काय आहे? उघड, त्याने हळूच सांगितलं. तिने अनपॅक केलं. नवीन महागडा फोन त्याच्या काळ्या कव्हरसह चमकत होता. तुला आवडला? मला खूप आवडला, पण अजून काही बोलायची गरज नाही. त्याने तिच्या ओठावर बोट ठेवले. हे तुझ्यासाठी आहे. धन्यवाद, मी उद्यापासून सक्रिय करेन. त्याने तिला गेटपर्यंत सोडले. घरी पोचल्यावर मला कॉल करायला विसरू नकोस. होय करीन, ती म्हणाली. त्याला किस केला आणि तिथून निघाली. ती बस स्टॉपवर बसची वाट पाहत होती. 10 मिनिटे झाली होती. जागा विरान आणि शांत होती. तिच्या अंतःप्रेरणेने काहीतरी चुकणार आहे असं सांगितलं. अचानक कार जोरात आली आणि तिच्यासमोर थांबली. काळा शर्ट आणि मुखवट्यातील एका माणसाने बाहेर येऊन तिला कारमध्ये ओढलं. ती समजून घेऊ शकण्याआधीच काय घडत आहे. मला सोड, मदत करा, ती ओरडली. मोठ्या हातांचा एक माणूस तिचं तोंड कपड्यांनी झाकून ठेवतो. ती त्याच्या पकडेतून सुटण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याच्या हातांच्या पकडीस सामोरं उभं राहू शकले नाही. हळूहळू तिचं डोकं फिरू लागलं आणि ती खोल झोपेत गेली. तर आता या प्रेमकथेत काय वळण येणार आहे हे पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा.